अल्क्युली असे दोन दिग्गज संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. दुपारचं सत्र आपल्याला पाहायला मिळते आणि दुपारच्या सत्रामध्ये पुनश्च एकदा रामराम मंडळी सर्वांचं स्वागत आहे. ग्रामस्थ मंडळ खांडपे आयोजित आयझरीमरी चषक 2025 च्या दैदिप्यमान थरारामध्ये आजचा दिवस क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळेल. कालच्या दिवसाचा विचार केला जय वाघोबा लाभ संघाच्या माध्यमातून चांगली अशी कामगिरी पाहायला मिळाली. पहिल्या दिवसाचा विचार केला तर काजू बांधणपाडा ब या संघाच्या माध्यमातून देखील चांगली कामगिरी पाहायला मिळाली. दोन संघ आपल्याला पाहायला मिळाले सेमीफायनल मध्ये दाखल होणार आहे. आजच्या दिवसामध्ये तिसरा संघ आपल्याला पाहायला मिळेल जो सेमीफायनल मध्ये दाखल होईल. कुठला तो संघ असेल यासाठी चुरशीच्या लढती आपल्याला पाहायला मिळतील यात काही शंकाच नाहीये. ऑनगोईंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दत्तकृपा ढोंडा वडवली विपक्ष आई गावदेवी क्रिकेट संघ अल्क्युली. त्यानंतर होणारी मॅच MCC मापोली विपक्ष गावदेवी स्पोर्ट्स खातिवली. दोन्ही टीम्सला पहिला पुकार असेल. मिड इनिंग्स मध्ये आपण टॉस साठी उपस्थिती दाखवायची आहे. पहिला चेंडू पडल्यावरती दोन्ही टीमचे 12th मॅन इथे उपस्थित आहेत. आम्ही टायमर लावू. 15 मिनिटांमध्ये 3 षटक होणं गरजेचं असेल अन्यथा पेनल्टीला सामोरे जावं लागेल आणि चौथ्या षटकामध्ये खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात तुम्हाला ठेवावं लागेल. अर्थातच डीप मध्ये 4च खेळाडू अशी मात्र रिपोर्टिंग करतील या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होती. अक्षय आणि रोशन ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार होतोय. ओव्हर नंबर पहिली घेऊन प्रितेश येतोय. कशी कामगिरी या मॅच मध्ये गोलंदाजाच्या माध्यमातून होईल, कशी कामगिरी फलंदाजाच्या माध्यमातून होईल हे मात्र एक प्रश्नचिन्ह असेल. मॅचला होती सुरुवात. ऑल द बेस्ट बोथ द टीम. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू इथे आपण पाहतोय आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होती. पंचांचे दोन्ही आहेत समांतर. ही धाव असेल अवांतर. अवांतरची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होती आणि टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल 1 या आकड्यावरती. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्राच्या स्वरूपात ही एक धाव आपल्याला पाहायला मिळते. मागच्या मॅचचा विचार केला चांगली अशी गोलंदाजी प्रितेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. इथे चांगला चेंडू आहे. लाऊड अपील केली जाते. फिंगर अप फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. पहिला झटका लागतोय 1 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना आई गावदेवी क्रिकेट संघ अल्क्युली या संघाला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. अक्षयची केस संपुष्टात 0 या आकड्यावरती. अक्षय बॅक टू द पवेलियन. नुकताच आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेचे प्रमुख आयोजक शिल्पकार अर्थातच सन्माननीय अमोल शेठ तारे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. व्यासपीठावरती आपण पाहू शकतो निखिल शेठ तारे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्या सोबतीला जर पाहायला गेलं तर राहुल शेठ पाटील साहेब यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आमचे किरण भाऊ असतील त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. पप्पूबाई असतील त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. पप्पू यांचा विचार केला तर हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे आणि परिस्थिती जिथे जिथे गंभीर ते आमचे पप्पू जे मात्र खंबीर. नुकताच थोडीशी चर्चा सुरू होती आणि त्यावेळेस उद्या ऍक्शन मध्ये आहे ते अगदी त्यांनी सांगितलं कशी कामगिरी होईल पाहणं महत्वाचं असेल. मात्र या मॅच मध्ये आपण पाहतोय कॅचची संधी. डाऊन दी बॉल फिल्डर येतोय. फलंदाज होतोय बाद. 1 brings 2 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होईल. तू चल मे आया अशा परिस्थितीमध्ये अजून एक झटका बसतोय. दुसरा गडी बाद होईल. बॅटिंग करत असताना टीम आई गावदेवी क्रिकेट संघ अल्क्युली या संघाचा दुसरा गडी बाद होतोय. हव्याच्या झोक्याने पत्त्याचं गड असावं अगदी त्याप्रमाणे पहिल्या चेंडू पासून इथे बॅटिंग लाईनअप डासताना पाहायला मिळते. उद्याच्या दिवसाचा विचार केला तर आमचे अमोलदादा देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक शिल्पकार म्हणून त्यांची ओळख आहे. चेहऱ्यावरती नेहमी स्मित असे असतो आणि म्हटलं जातं ना ज्यांच्या चेहऱ्यावरती स्मित असे आपल्याला नेहमी पाहायला मिळतो. अगदी प्रत्येकाला तो हवाहवाचं व्यक्तिमत्व वाटतो असे आमचे अमोलदादा असतील. त्यानंतर पाहायला गेलं तर निखिल दादा देखील असतील. त्यानंतर पाहायला गेलं अक्षय भाऊ असतील, राहुल भाऊ असतील, अल्केश भाऊ असतील आणि विशेष करून मी उल्लेख करेल आमचे किरण असतील. सर्वांना हसवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून करण्यात येतो. सिच्युएशन किती गंभीर असू द्या किरण यांच्या माध्यमातून नेहमी हसवण्याचं काम होतं. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज इथे पाहायला मिळतो. हॅट्रिक कंप्लीट होईल का पाहणं महत्वाचं होतं. दरम्यान पंचांनी मृत चेंडूची मात्र घोषित केलाय. डेड बॉल पंचांनी घोषित केलेला मी उल्लेख करत होतो किरण यांचं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती स्मित असे आणायचं काम किरण यांच्या माध्यमातून केलं जाते. कारण सध्याच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये सिरियस ते पण असतं जे व्हेंटिलेटरवर आहेत. अशा परिस्थितीमध्ये हसवण्याचं काम करणं गरजेचं असतं.
इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होईल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती फक्त आणि फक्त एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी होती. पहिला चेंडू वाईट पडला होता, त्याच वेळेस मी म्हटलं होतं प्रितेशने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट आणि डॉट बॉल आलाय. यावेळी स्लो फुलटॉस चेंडू होता. फक्त आणि फक्त दिशा दाखवली आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये होती तरी आणि अशा वेळेस म्हणावं लागतंय लावलाय मॅप आणि शोधलाय गॅप. गाडी पोहोचली डेस्टिनेशन पर्यंत. चेंडू सीमा पार एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट हा येतोय. दर्जेदार उत्तुंग चौकार. आईजरीमरी चषक ब्रँडेड चौकार पाहायला मिळतोय फलंदाजाच्या माध्यमातून. विलास आपण पाहतो ज्याच्या माध्यमातून हा स्ट्रोक पाहायला मिळालाय. अगदी मोजून मापून तोलून मारलेला स्ट्रोक पाहायला मिळाला. फक्त आणि फक्त वेगाला कल्पकतेने उत्तर दिलं. दिशा दाखवली आणि गोलंदाजाची दशा खराब करण्याचा काम मात्र त्यानंतर C4 क्रिकेट मध्ये C4 कंट्रोल दाखवलाय. फक्त कंट्रोल नाही दाखवला तर C4 कमबॅक देखील केलं जात आहे. आणि यावेळेस आपण पाहतोय फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. तिसरा आदरा लागतोय 5 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना आईगावदेवी क्रिकेट संघ आलखिवली या संघाला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. विलास बॅक टू दी पवेलियन. विलास बॅक टू दी पवेलियन. यानंतर होणारी मॅच MCC मापोली संघ आणि त्यांचे विपक्ष फाईट करत असताना संघ पाहायला मिळेल गावदेवी स्पोर्ट्स खातिवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट असेल आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे. त्यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल सागर स्पोर्ट्स शंभूनगर. विपक्ष या सामन्याचा विजयी संघ जो मात्र पाहायला मिळेल अशी मॅच असेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. न्यू बॅटर कल्पेश येतोय. कशी कामगिरी कल्पेशच्या माध्यमातून होईल पाहणं महत्वाचं. ड्राईव्ह करायचा प्रयत्न. फटका फसलाय. डाऊन दी बॉल. फिल्डर येतोय. या ओव्हरची 4थी विकेट पाहायला मिळेल. फलंदाज होतोय बाद. 4था आदरा बसतोय. आईगावदेवी क्रिकेट संघ आलखिवली या संघाला इन ट्रबल. कल्पेशला देखील आल्या पावली परतावं लागतंय माघारी. आणि अशा परिस्थितीमध्ये पहिल्या षटकाचं वाजवी केस समाप्त होईल. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो, ज्याप्रमाणे राजकारण रंग बदलतो, त्यापेक्षा एक रंग जास्त बदलणारी ही मॅच बघायला मिळेल का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. क्षणाक्षणाला बदलणारे चित्र आपल्याला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळतात. मात्र त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण इथे मिळेल का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. कारण संघ बॅकफुट वरती आहे. अशा परिस्थितीमध्ये कोणाला तरी संघाचा तारणहार बनायला लागेल, कोणाला तरी मॅच्युरिटी दाखवावी लागेल आणि कोणाला तरी इथून मोठे स्ट्रोक्स खेळावे लागतील. मात्र प्रश्नचिन्ह असं आहे की मोठे स्ट्रोक्स खेळले जातील का, की दुसऱ्या बाजूला ज्याप्रमाणे गोलंदाजी प्रितेशने केली अगदी करण देखील तशीच गोलंदाजी करेल हे देखील पाहणं महत्वाचं असेल. मागच्या मॅचचा विचार केला करणने देखील चांगली गोलंदाजी केली होती. इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती ज्यामध्ये 3 ते 4 धावा खर्च केल्या होत्या आणि विकेट देखील कॅरी केल्या होत्या. असं करण आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या स्थितीला बॉलिंग मार्क वरती तयार होईल. स्ट्रायकर एंड वरती रोशन पाहायला मिळेल जो नॉन स्ट्रायकर एंड वरती होता आणि दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एंडचे फलंदाज येत होते, खेळत होते आणि त्यानंतर बाद होत होते. आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल रोशनला संधी मिळतीये दुसऱ्या षटकाच्या पहिला चेंडू फेस करण्याची. कशी कामगिरी होईल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. यावेळेस देखील फटका फसलाय. पुन्हा एकदा डाऊन दी बॉल. फिल्डर येतोय. कॅच झालीये ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ जो मात्र समीकरण उद्ध्वस्त होतोय. ज्या वेळेस कॅच सुटली त्या वेळेस इतिहास घडलाय. रोहित शर्माची कॅच सुटली त्याने 264 धावा बनवला इतिहास. ब्लेन राराची कॅच सुटली इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्यांनी 400 धावा बनवला, इतिहास घडला. त्यांनी इंडिव्हिज्युअल फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 500 धावा देखील बनवल्या होत्या. त्यावेळेस देखील त्याची कॅच सुटली होती. त्यामुळे ज्या वेळेस कॅच सुटते त्यावेळेस इतिहास घडताना पाहायला मिळतो. कॅच सुटली आणि त्यावेळेस स्ट्राईक चेंज देखील होते. ज्यावेळेस स्ट्राईक चेंज होते नवीन फलंदाज येतो. गोलंदाजाला कुठेतरी पुन्हा एकदा टप्पा पकडायला वेळ लागतो. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल स्थिर आहे, स्थगित आहे 6 धावा. इथे लाऊड अपील केली जाते. आउटसाइड स्टंप ची मात्र चेंडूफेकी होती. बघा 2 पुकार दिले. तिसरा शेवटचा पुकार असेल MCC मापोली टीम गावदेवी स्पोर्ट्स खातिवली. दोन्ही टीमच्या कॅप्टननी लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं.
असोसिएशनचे या उल्लेख होणं गरजेचे, संपूर्ण संघांचं देखील उल्लेख होणं गरजेचं. ज्या प्रकारे शिस्तबद्धता आपल्याला पाहायला मिळतीये. इथे फटका फसलाय, डाऊन दी बॉल फिल्डर येतोय, जजमेंट चांगलं पाहायला मिळेल. फलंदाज होतोय बाद, विकेटचं पतन लागतोय. अजून एक धक्का. बॅटिंग करत असताना टीम आई गावदेवी क्रिकेट संघ अलकिवली, यावेळेस विशालला परतायला लागते माघारी. अर्धी टीम तंबूच्या आश्रयाला. विनंती असेल एमसीसी महापोली टीम कॅप्टनने लवकरात लवकर उपस्थिती दाखवायची, कारण गावदेवी स्पोर्ट्स खातुली टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेले. सो रिक्वेस्ट असेल एमसीसी महापोली टीम, आपण देखील लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं आहे. न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. निलेश येत आहेत 7व्या क्रमांकावरती. ज्याप्रमाणे एखाद्या गोष्टीला खिंड पडावी, अगदी बॅटिंग लाईनअपला देखील खिंड पडताना पाहायला मिळते. ज्याप्रमाणे सुरंग काम करतो, अगदी गोलंदाजीने सुरंग खोदण्याचं काम केलेलं आहे. याच दरम्यान एमसीसी मापोली टीमचे देखील कॅप्टन उपस्थित आहेत. धावसंख्या धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात 6 धावा. यावेळेस देखील बॅटची कडा होती. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते, थ्रो झाला होता स्ट्रायकर एंड वरती, मात्र डिस्टन्सचा वेग घेणारा चेंडू नव्हता. डॉट बॉलची समाप्ती होती. इम्प्रेसिव्ह कामगिरी पाहायला मिळते दत्तकृपा ढोंडा वडवली संघाच्या माध्यमातून. पहिल्या मॅच मध्ये देखील त्यांनी चांगली कामगिरी केली आणि एकतर्फी मॅच जिंकली, आणि या मॅच मध्ये देखील तशीच कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. मोमेंटम त्यांच्या बाजूने आहे. इथे बॅटची कडा लागतीये. ऑन दी बॉल क्षेत्ररक्षक इथे थोडेसे फंबल होत आहेत. एकदा झाली कंप्लीट आणि दरम्यान सिंगल वरती समाधान मानावं लागते. काय गोलंदाजी इथे पाहायला मिळतीये, अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. अशा रीतीने पाहायला गेलं तर षटक क्रमांक कंप्लीट होईल दुसरं, आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च झाल्या, 4 विकेट कॅरी केल्या. दुसऱ्या षटकामध्ये 2 धाव्यांचं षटक, मी म्हटलं होतं करणने मागच्या मॅच मध्ये देखील 2 ते 3 धाव्यांचं षटक फेकलं होतं, आणि या मॅच मध्ये देखील तशीच कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल 7 या आकड्यावरती. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 धावाच्या मात्र धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज कुठला येईल हे देखील पाहणं महत्वाचं आहे, मात्र वेळ वाचवणं गरजेचं असेल. या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे दत्तकृपा ढोंडा वडवली संघाने, कारण 10 मिनिटं होऊन गेलेत. 11 मिनिटं सुरू झालेलं आहे. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं तुम्हाला कंप्लीट करावे लागतील, अन्यथा पेनल्टीला सामोरे जावं लागेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 7 धावा आहेत धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेस मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, इथे लेझी एफर्ट पाहायला मिळतो क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. अटॅकिंग अप्रोच ठेवला असता चेंडूपर्यंत पोहोचू देखील शकले असते, मात्र 2 ते 3 पावलं इथे लवकर स्टार्ट घेतला असतं तर कदाचित कॅच देखील होऊ शकली असती. धावसंख्येची मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 2च्या मदतीने जाऊन पोहोचली 9 या आकड्यावरती. ओव्हर नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला आई गावदेवी क्रिकेट संघ अलकिवली, दुसऱ्या बाजूला दत्तकृपा ढोंडा वडवली. अनिकेत जो मात्र आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती आहे. अनिकेतच्या माध्यमातून कशी कामगिरी होती पाहणं महत्वाचं. आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली आहे. पुन्हा एकदा हॅमर करायचा प्रयत्न होतोय. एक धाव दरम्यान कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. डबल डिजिट मध्ये धावसंख्या जाती आहे, मात्र तिसऱ्या षटकामध्ये अगदी 2 चेंडू झाले त्यानंतर डबल डिजिट मध्ये धावसंख्या गेलेली पाहायला मिळते. 5 गडी देखील बाद झालेत. बॅकफुट वरती संघ अलखिवली पाहायला मिळतोय. यावेळेस बॅटची कडा लागली आहे आणि त्यानंतर फिंगर अप, कट अँड कॉट बाय द कीपर. फलंदाज होतोय बाद, विकेटचं पतन. 6वा झटका लागतोय 10 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना आई गावदेवी क्रिकेट संघ अलखिवली या संघाला यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल रोशनची केस संपुष्टात. सलामीला आलेला रोशन बॅक टू दी पवेलियन.
10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आतापर्यंत पाहायला गेलं तर कमीत कमी धावसंख्या म्हणजे 15 आपल्याला पाहायला मिळाली होती. खालिंग संघाच्या माध्यमातून तिसाई स्पोर्ट्स खालिंग या संघाच्या माध्यमातून लाभ संघाविरोधामध्ये 15 धावा अशा मात्र बनल्या होत्या. मात्र त्यापेक्षा कमी धावा बनतील की त्यापेक्षा जास्त धावा बनतील हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. पहिल्या चेंडूवरती देखील कॅचची संधी होती. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर अगदी थोडासा लेट स्टार्ट घेतला. पहिले स्टार्ट घेतला असतं तर अगदी कॅच कंप्लीट होऊ शकली असती. चला वेळ वाचवणं गरजेचं असेल. 13 मिनिटं कंप्लीट होता त्या गोष्टीची नोंद करून घ्यायची. 14 मिनिट आता सुरू होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आहे. इथे देखील आपण पाहतोय बॉटमहँडचा चांगला वापर. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळतोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आणि 2 धाव्यांच्या मदतीने टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोचली आहे 12 या आकड्यावरती. 12 रन 12 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हर नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आतापर्यंत जर विचार केला तर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पूर्ण प्रकारे डॉमिनेटिंग कामगिरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. खेचून मारण्याचा प्रयत्न. स्ट्रोक चांगला पाहायला मिळेल. डीप मध्ये वेकेंट एरिया आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय. पुन्हा एकदा नशिबाचा संघर्षमय चौकार. या षटकामध्ये धावसंख्या वाढत असताना पाहायला मिळते, ज्यामध्ये 9 धावा आतापर्यंत आल्यात. 5 चेंडू झालेत, अजूनही एका चेंडूचं काही शिल्लक. 9 धावा या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 7 धावा होत्या आणि त्या सोबतीला 5 विकेट गेल्या होत्या. या षटकामध्ये 1 विकेट देखील आली आहे. 9 धावा खर्च झालेल्या आहेत आतापर्यंत. या ओव्हरमध्ये चांगला कमबॅक पाहायला मिळतोय बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. अर्थातच आलखिवली संघाच्या माध्यमातून फॉलो थ्रू मध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न होता, मात्र तोपर्यंत एक धाव कंप्लीट. अशा रीतीने ओव्हर नंबर 3 कंप्लीट होईल आणि 3 षटकांची समाप्ती. टीमची टोटल 17. वेळ वाचवणं गरजेचं असेल या गोष्टीची नोंद करून घ्यायची. चौथ्या षटकासाठी नवीन गोलंदाजाने लगेच बॉलिंग मार्क वरती यायचं. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला 17 धावा पाहायला मिळतील धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 4 गड्यांच्या मोबदल्यात 5 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 धावा आणि आता 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा एकंदरीत पाहायला मिळतात. बॉलिंग मार्क वरती ओम पाटील पाहायला मिळतील या चौथ्या षटकामध्ये येतात. ओम पाटील यांच्या माध्यमातून कशी कामगिरी होती हे देखील पाहणं महत्वाचं असेल. बॉलिंग मार्क वरती ओम पाटील तयार आहे. इथे आपण पाहू शकतो बॅटची कडा आणि त्यानंतर थर्ड मॅनला टिपला जातो झेल. फलंदाज होतोय बाद. लागतोय हा 7वा धक्का 17 या आकड्यावरती. 7वा धक्का 17 या आकड्यावरती लागत असताना पाहायला मिळतोय. पूर्ण प्रकारे बॅकफुट वरती आई गावदेवी क्रिकेट संघ आलखिवली. दुसऱ्या बाजूला विचार केला दत्तकृपा ढोंडा वडवली संघ पूर्ण प्रकारे फ्रंट फुट वरती या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्ण प्रकारे जकडून पकडून ठेवण्याचं काम आतापर्यंत होत असताना पाहायला मिळेल. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. ओमचं षटक इम्पॉर्टंट आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट देखील गेलेली पाहायला मिळते. एकंदरीत 7 गडी बाद होत आहेत.
हॅलो हॅलो. तर आपण टॉस करणार आहोत. MCC महापोली विपक्ष गावदेवी स्पोर्ट्स खातिवली टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. विनंती असेल सन्माननीय अमोल शेठ तारे साहेबांना, ज्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तिसऱ्या फेरीतील पहिली मॅच आणि तिचा टॉस होत असताना पाहायला मिळेल MCC महापोली विपक्ष गावदेवी स्पोर्ट्स खातिवली असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. या स्पर्धेचे प्रमुख क्रिश तारे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. MCC महापोली टीमचे कॅप्टन अशी मात्र कॉल करतील. आई जरीमरी चषक असं कॉल होता आणि ते चाललंय. विनंती असेल क्रिश यांना आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचंय. MCC महापोली टीमने टॉस जिंकलाय. आपला डिसिजन बिल्डिंग असेल. पहिल्या दोन्ही मॅचेसमध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळाली. अजून काय अपेक्षित असेल संघाकडून? काय नाही, चांगल्याच प्रयत्न करू आणि लास्ट राऊंड तक आम्ही जाऊ. खेळाच्या दृष्टिकोनातून असेल खूप सारे शुभेच्छा. मी येतोय गावदेवी खातिवली टीमच्या कॅप्टनकडे. टॉस हरलात मात्र टॉस जिंकला असतात तर आपला डिसिजन काय होता? क्षेत्ररक्षण. मनाविरुद्ध बॅटिंग करावी लागते, मात्र संघाने पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी केली. एकंदरीत संघाबद्दल काय म्हणाल? संघाचा चांगला आहे. यावर्षी सीझन स्टार्ट केलेला आहे. खेळाच्या दृष्टिकोनातून असेल खूप सारे शुभेच्छा. नाणेफेकी कक्षातून न्यूज येते. MCC महापोली टीमने टॉस जिंकलाय, फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी आई गावदेवी क्रिकेट संघ खातिवली या संघाला. ऑनगोईंग मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. अलखिवली विपक्ष ढोंडा वडवली असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. 21 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात आलेलं आहे. तर याच दरम्यान सन्माननीय बंटी पाटील यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये. त्यांचं सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. दुस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आहेत, दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. खांडपे येथील उद्योजक, समाजसेवक आणि अतिशय दानशूर असे व्यक्तिमत्व. अक्षय आणि बंटी यांची एवन जोडी पाहायला मिळतीये. त्यांची उपस्थिती आपण पाहू शकतो. त्यांचं सहर्ष मनपूर्वक असं स्वागत असेल. बॉलिंग मार्क वरती विशाल, स्ट्रायकर एंड वरती करण, अभि नॉन स्ट्रायकर एंड वरती. मागच्या मॅच मध्ये अभिने चांगली कामगिरी केली होती विथ द बॅट, विथ द बॉल. इथे या मॅच मध्ये कशी कामगिरी होईल देखील पाहणं महत्वाचं असेल. इथे पहिला चेंडू आणि पहिला चेंडू लांबच लांब दूरच दूर. या स्पर्धेमधील स्ट्रेट सर्वात मोठा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. करणच्या बॅट मधून निघाल्यात अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल हात तोफेचा गोळा. पहिला चेंडू स्वॅगने केले स्वागत. वेलकम टू दी ग्राउंड आलेला षटकार. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक शिल्पकार आदरणीय अमोल शेठ तारे यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल. फलंदाज करणसाठी 3 चेंडू 3 षटकार जर मारले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती लांबच लांब दूरच दूर असलेला स्ट्रोक पाहायला मिळाला. रेडार मध्ये चेंडू आला आणि त्याला रेडारच्या बाहेर ढकलण्याचं काम केलं जात आहे. पुन्हा एकदा यावेळेस देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग बिग मायटी हिट, मायटी ह्यूज मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. बिग 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 हिट. षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळत आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावरती. अजूनही विजयासाठी 9 धावांची गरज. बॅक टू बॅक 2 षटकार आले. तिसरा षटकार आला ते या स्पर्धेचे प्रमुख आयोजक शिल्पकार सन्माननीय अमोल शेठ तारे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. स्लोवर 1 आणि त्याला पिक केलंय आणि पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 3 षटकार पाहायला मिळत आहेत करणच्या बॅट मधून. पहिला फलंदाज या क्रीडा स्पर्धेमधला ज्याच्या बॅट मधून बॅक टू बॅक 3 षटकार आलेत. आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अमोल शेठ तारे यांच्या माध्यमातून 500 रुपीजचा कॅश प्राइज करण साठी असेल. पहिला फलंदाज चौथ्या चेंडूवरती चौथा षटकार येईल का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. आणि येस, इथे मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, मात्र 3 चेंडूंमध्ये 3 षटकार मारलेत. स्वतःचं काम करून गेलाय असं म्हणायला हरकत नाहीये. मॅच फिनिश नाही करू शकला
मात्र काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. ज्याप्रमाणे टिचकी मारून फुग्यातून हवा काढावी ना, अगदी पहिल्या 3 चेंडूंवरतीच या मॅच मधून हवा निघलेली पाहायला मिळते. पूर्ण प्रकारे डॉमिनेटिंग कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली करणच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 3 षटकार आले आणि आता समीकरण फक्त आणि फक्त 3 धावेंची गरज असेल. 20 चेंडू आणि 3 धावेंची गरज असं समीकरण पाहायला मिळेल. विनंती असेल एमसीसी महापोली टीम आपण देखील रेडी राहायचं. लाऊड अपील केली जाते. दरम्यान एक धाव कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने लेगबायच्या स्वरूपात एक धाव. टीमच्या टोटल मध्ये ऍड 19 धावा. 2 धावेंची अजूनही गरज आहे. यानंतर होणारी मॅच एमसीसी महापोली टीम आणि आय गावदे क्रिकेट स्पोर्ट्स क्लब खातिवली दोन्ही टीम आपण खेळाच्या दृष्टिकोनातून तयार आहे. एमसीसी महापोली टीम मॅच झाल्यावर लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूला गावदेवी स्पोर्ट्स खातिवली टीम आपण खेळाडू कक्षाजवळ यायचंय आणि सामना फिनिश झाला की लगेच ओपनिंग पियर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. यावेळेस विकेटचं पतन, फलंदाज होतोय बाद. येस, जसप्रीत बुमराह म्हणून ज्याची ओळख आहे असं ओमकार आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र त्याचं थोडंसं फॉर्म कमी आपल्याला पाहायला मिळतो या सीझन मध्ये. मात्र येणाऱ्या काळामध्ये तो लय पकडेल अशी आपण आशा बाळगूया. बरेचशे वेळेला मन डायव्हर्ट होत असताना पाहायला मिळतो ओमकार. मग त्याचं कारण आपण कामावरती जातो, कुठेतरी व्यवसायावरती देखील लक्ष असतो, त्यामुळे असं होत असताना पाहायला मिळतो. बरेचसे कारण असतात. मात्र आय होप तू पुन्हा एकदा तुझे लय पकडशील. ऑनगोईंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. फक्त आणि फक्त 2 धावेंची गरज आहे. 18 चेंडू आणि 2 असं समीकरण पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. दरम्यान एक धाव कंप्लीट होईल. सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. अजूनही एका धावेची गरज. स्कोर लेवल पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त एका धावेची गरज. 17 चेंडू आणि 1 धाव असं समीकरण पाहायला मिळेल. फक्त दिशा दाखवली. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. धोंडा वडवली संघाने. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत. बॅटिंग चांगली केली होती करणने. त्यांनी 1 विकेट काढली होती. मात्र पहिल्याच ओव्हर मध्ये ज्या गोलंदाजाने 4 विकेट कॅरी केल्या असा प्रितेश आपल्याला पाहायला मिळेल असेल मॅन ऑफ द मॅच. करणने चांगली कामगिरी केली, नो डाऊट एट ऑल. मात्र प्रितेशने पहिल्या ओव्हर मध्ये 4 विकेट घेतल्या